नमस्कार मित्रांनो, संदीप वक्सरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला ब्लॉग गेल्या 2 दिवसानंतरून पडतोय। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय झालं माहिती आहे का? वहिनीच्या डोक्याला शेंडी आली। काय बनवलंय मग आज तुम्ही सकाळ सकाळच्या पायरीला? चिकन म्हणजे मित्रांनो, आम्ही पण काही एवढी मोठी माणसं नाही, आम्ही पण काल बनवलेलं चिकन सकाळी खातो, भारी लागतं। हा आहे का नाही भूमी? सगळेच खातात चिकन, आणि ते पण एवढं पातेलं असेल तर सकाळी उरतं एवढं पातेलं असेल आणि आवडतं म्हटल्यावर जास्तच बनवायचं। हा, मंगळवारी जास्त बनवायचं, बुधवारपर्यंत पुरतं। हा, इतर वारी नाही बनवत, दुपारपर्यंत पुरतं, संध्याकाळी नाही जात बरं का। हा म्हणजे दुपारी का बरी कशा असते बघ ना। तर मित्रांनो, आणि मागच्या वेळेस तुम्ही एक कमेंट केली होती की मम्मीची तब्येत खराब झाली आहे, मम्मीचं काही दुखतंय का? हो मित्रांनो, मम्मीचं दुखतंय। मम्मीची आहे ना पूर्ण कंबर लॉक झालेली आहे आणि त्याचा दवाखाना पण चालू आहे। काय म्हणते पूर्ण खरं आहे की नाही? दवाखाना चालू आहे, फार असं खूप दुखतंय, त्यांना चैन देत नाही अजिबात, त्यामुळे त्यांची खाणं पिणं पण एकदम कमी झालंय, जेवतच नाही, त्यांना भूकच लागत नाही। दवाखान्यात नेलं होतं त्या दिवशी, पण आज परत जायचंय ना? आज परत जायचंय। आता आज ना MRI वगैरे काढायचंय, त्याच्यानंतर ती मागची काय नस बीस दबली असेल ते सगळं दिसून जाईल। म्हणजे मम्मी अशी थोडी चालली का लगेच थकत, लगेच तिला असं वाटतं की बसून घ्यावा। मित्रांनो, मागच्या वेळेस पण गेलो होतो, आमच्या इकडे एक दवाखाना आहे, त्याचा पण काही गुण वगैरे नाही आला, त्याच्या गोळ्या असायचे, आणि जवळपास 4 वर्षापासून चालू आहे असं। 4 वर्षापासून इकडे MRI 8 वर्षापासून म्हणजे तेव्हापासून थोडी कमी दुखत होती, आता इतक्या 4 वर्षापासून जास्त दुखू राहिली। आणि मम्मीच्या अंगावर वर्षांपासूनच लागले, तेव्हापासूनच त्यांना दुखतंय, सकाळी सांगत होते मम्मी। त्यांचं एका वर्षातून एकदा तरी असं दुखत असतं, आणि यावेळेस जास्त दुखावं लागलं, यावेळेस जास्तच दुखायला लागलं। मग आता चालू आहे, काय काय होईल काय काय नाही, आता काय सांगू तुम्हाला, आहे ते बरं आहे। पण अजून जेवण पण करत नाही मम्मीला बोललं तुला चिकन खायचं तर चिकन काय, मटन खायचं तर मटन काय, म्हणजे असं जास्त खाल्ल्यानंतर कसं ते हाड मजबूत राहते ना। चिकन मटन खायला सांगितलं, आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या घराचं पण काम चालू होतं, तेव्हा पण भरपूर म्हणजे जास्त करून या घराच्या कामाला हातभार मम्मीचाच जास्त आहे, आमचं काहीच नाही, आमचं काही नाही। मम्मी सकाळी जायची 7 वाजता, पाणी वगैरे मारायला लागायची, जवळ मी झोपेला असायचो, पण तसं काही नाही। नंतर आल्यानंतर मम्मीला म्हणायचं मम्मी तू बस थोड्या वेळा, मम्मी म्हणायची नाही, आपल्या घराचं काम चालू आहे, आपण पूर्णपणे एकदम व्यवस्थितच करणार, आहे की नाही मम्मी? घरी आल्यानंतर तरी मम्मी बसायची का? घरी आल्यावर पण घरातलं काम चालू असायचं त्यांचं। आणि या दोघांचं आता काम चालू आहे, भाजी वगैरे गरम केली यांनी काल रात्रीची, आणि काय म्हणतात चपात्या गरम केल्या का बाई? चपात्या भात गरम केल्या मस्त। आता बघू चिकनची भाजी चपातीच खाणार आहे। हा, मग दुसरं काय खाणार? रोज चहा चपाती नाही। आणि आमची वहिनी काल रात्री लवकर झोपेल नाही म्हणून तर बघा डोळे नुसते अशी बटर डोळ्याने सुचतात। आणि आमचे विनायक भाऊ अजून झोपेले, काल रात्री बाहेर गेले होते फिरायला। नाही, रात्री नव्हते गेले, सकाळी गेला होता, गेलते, रात्री उशिरा आले। दाखव बरं भाजी कशी केली, दाखव सगळ्यांना दाखव। बघा, ही आहे मम्मीची भाजी। अहो कुठून कुठून? आणि मशीन लावली खरी, पण त्या मशीनला काय झालंय कळत नाही। हा ना, मशीन कधी पण खराब केली असेल दोघांनी, नाही, ती 29 वरच असते। बघा बटन दाबलं। वहिनी खराब करू नका, तेवढीच एक मशीन आहे आपल्याला, एक तर मोटर खराब केली होती। ट्रॅक्टरचा आवाज येते, मला वाटलं मशीन मध्येच वाजायला लागलं काय हे। ट्रॅक्टर चालला, कुठे गेला? तर मित्रांनो, अजून काहीतरी भरपूर नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आम्ही लवकरच। तिकडच्या चॅनलवर वहिनी ते नवीन घेऊन येणार आहे, इकडच्या चॅनलवर आम्ही घेऊन येणार आहे, मस्त आता नंबर 1 ब्लॉगिंग होणार आहे, डायरेक्ट खतरनाक। हा, त्यांच्या चॅनलवर त्यांचं बघा, आमच्या चॅनलवर आमचं बघा। हे तर बघा नक्की, हा छान आवडेल तुम्हाला। हा, वहिनी बघा किती खुश झालं बघा। मग कुठून खोटं बोलायचं नाही, बोलत आहे खरंच का खोटं बोलायचं नाही। तर मित्रांनो, आम्ही जाणार आहे बाहेर,
त्याच्यानंतर तुम्हाला सांगा ना आम्ही कुठं चाललोय कुठं नाही. ते पण जाणार आहे बाहेर. हा ते पण जाणार आहे बाहेर. यावेळेस जोडीने जाणार म्हणजे या 4 जोड 4 जोड्याने 2 जोड्याने जाणार आहे. आम्ही एक जोडी वेगळी असं जाणार आहे. आणि मम्मींना आम्ही नेणार होतो पण मम्मीचं दुखतंय आणि मम्मीच आम्हाला म्हणतात नाही यायचं. मला मम्मीचं दुखत नसलं तरी मम्मी येतेच नाही. मागच्या वेळेस मम्मीला म्हणलं होतं मम्मी आपण भांडारदऱ्याला जाऊन चल मी तुला फिरून आणतो मस्त पैकी. माझं दुखतंय मला काय फिरायला यायचं नाही संदीप तू जाय तू निघ पोरींला घेऊन जाय सगळ्यांना घेऊन जाय पण मला काही यायचं नाही. अरे पण मी तो टॅटो दाखव ना कसं दिसतोय. अजून डार्क नाही झाला होईल अजून थोड्या दिवसात डार्क. अजून डार्क नाही झाला थोड्या दिवसांनी होईल. थोड्या अजून म्हणजे ही बेबी स्किन आली आहे ना बेबी स्किन. ही बेबी स्किन संपल्यानंतर मग येईल मस्त पैकी. हे बघ हिने जखम करून ठेवली. टाटो काढल्यानंतर खाजवायचं नाही. जखम नाही केली तिथं मच्छर चावलाय. हा मच्छर एवढा मोठा चावतोय. दात कशापासून एवढे मोठे झाले मच्छरचे दात. अगं पुणे मच्छरचे दात एवढे मोठे झाले. हा तुमचं तोंड आता थोड्या वेळाने म्हणशील की उद्या मुंगी चावली. मुंगीचे दात पण एवढे मोठे झाले आहे ना. ए मुंगी ही मुंगी चावलेली कोणती. हा बघा ही मुंगी चावलेली आहे. बघा इथं मुंगी चावलेली. मुंगी कशी चावतो बघा सापावाने आहे ना. आज आता नंतर मस्त फिरायला गेलो मजा करणार आहे ना तू. हा मला मी झोपून राहणार फिरायला गेले. मला आवडतं फिरायला. ते बघा मित्रांनो ऍक्च्युली कसं माहितीये का फिरायला गेला ऍक्च्युली कसं माहितीये फिरायला गेल्यानंतर मस्त पैकी आईस्क्रीम ऐका ना फिरायला आम्ही का मला सांगत फिरायला गेल्यानंतर मस्त पैकी आईस्क्रीम. हा व्हेरी गुड. फिरायला गेल्यानंतर ना माणसं मस्त पैकी फिरतात वगैरे आणि आमच्या बायका फिरायला गेल्यानंतर डायरेक्ट गाडीत जाऊन झोपतात. याला कुठं अर्थ आहे. फिरायला गेले ना का मग मी फिरते. गाडीत प्रवासात झोपते. ऑफकोर्स प्रवासात झोपायचंच असतं. प्रवासात जागा राहून काहीच उपयोग नसतो. काहीच उपयोग नसतो आहे ना. तुम्ही कुठं मला पाकिस्तान मध्ये नेणार आहे फिरायला. अगं तुला सोडून देईन तिकडं. हा म्हणजे मग तुम्ही मला तिथं सोडणार तुम्ही एकटे इथे राहणार. हा कारण की मी तिकडे जाणारच नाही. 3रं करण 4थं करण 5वं करण अजून काय बोल. मी जेवढे लग्न भेटन तेवढे लग्न करत राहीन मी. मला काय वाटलं तुमच्याशी सगळे लग्न करणार आहे. कोण करणार आहे मग करण लग्न करण माझ्यासोबत. मी माझ्या धाकाने तर कोणतीच पोरगी उभी नाही राहणार येतो. अगं तू सोडून गेलं म्हणले ना तू. मी तरी येईन लग्न केलं तर परत येईन तिला दम द्यायला. असं कस काय. नाही तुम्ही नाही करायचं. मी गेले तरी नाही करायचं. काय नाही करायचं. नाही करायचं ते बघा मी नंतर चल. हा तुम्ही नाही करायचं नाही करायचं. मित्रांनो तुम्ही सांगा ही गोष्ट पॉसिबल आहे काही सोडून जाणार आहे का. नाही जाणार ना. आणि सोडून गेल्यानंतर मी काही सोडून जाणार आहे का मला हे सांगा बरं तुम्ही. चालते अशी वर्ष जात घेऊन बघा तोंड बघा तोंड. अपमान करता तुम्ही. अपमान बघा नवऱ्याने केलेला हा अपमान असतो. बायकोने केलेलं काय असतं टिंगले. मी असं बोलते का तुमच्या दाताला नाकाला वटाला. असू दे माझे 2 दात बदले सशासारखे. बोल मी बोलतो चल माझ्या दातात फटी आहे बघा. एक दातात फट आहे त्यानंतरून 5 रुपयाचा कॉईन जातो. अजून काय बोलतो मी बोलतो तू काय बोलतो मी बोलतो ना जे आहे ते आपल्याला कसली लाज बाबा आहे माझ्या दातात देवाने मालच दिले. त्यानंतर हा राग आल्यानंतर माझं नाक असं राग येत नंतर हा अजून काय बोलायचं. ढेर फुगलेले आहे अजून बोल सगळं हे बघ नॅचरल आहे बाई. हा ढेर फुगलेली. ठीक आहे पिल्या मला आवडतात तुम्ही. मी का जाऊ तुम्हाला. बघा मला आवडतात म्हणते नंतर म्हणते की असं काय करायचं. असा अपमान नाही करायचा. घरातल्या माणसासोबत केलेला हा अपमान कधी ती मशीन खराब केली यांनी मला माहिती ना. तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ मी स्टॉप करून टाकतो. मम्मीला दवाखान्यात घेऊन जायचंय. MRI वगैरे काढायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगतो की काय झालं काय नाही. मम्मीला फरक पडल्यानंतर नक्की सांगा ना. तुम्ही सगळे प्रार्थना करा की मम्मी एकदम व्यवस्थित बऱ्या झाल्या पाहिजे. आम्ही पण तशी करतोय. चला मित्रांनो बाय बाय. बाय कर. बाय.